तर लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होणार. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा आता एकत्रित मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. 17व्या आणि 18व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे हे आता कुठल्याही क्षणी घोषणा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोगाकडून सुद्धा हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या वितरणासाठी आमची काहीही हरकत नाही. तर लाडक्या बहिणींनो, काय सविस्तर माहिती आहे आणि कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे, काय मोठी खुशखबर असणार आहे, या संदर्भातली सविस्तरपणे माहिती आपण समोरच्या 1 मिनिटात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी की नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्या संदर्भातली वितरणा संदर्भातली एक माहिती समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावर 3,000 रुपये आता एकत्रित जमा होणार आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे आता कुठल्याही क्षणी तुम्हाला वितरणासंदर्भात ट्विटर वरून घोषणा करणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते 3,000 रुपये तुमच्या खात्यावर वितरित केले जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, निवडणूक आयोगाकडून सुद्धा तुमच्या या वितरणाला हिरवा कंदील दाखवलेला आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की वितरणासाठी आमची कसलीही हरकत नाही, कारण लाडकी बहीण ही योजना आता 1 वर्ष जुनी झालेली आहे आणि नियमानुसार नवीन योजना आचारसंहितेच्या काळात सुरू करता येत नाही. पण ज्या योजना सुरू आहेत, ज्या योजना चालू आहेत, त्या योजनेला बंद सुद्धा करता येत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता लवकरच खुशखबर येणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावर 2 हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रितपणे जमा केले जाणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, एक चिंताजनक बातमी सुद्धा येत आहे की ज्या महिलांनी केवायसी केलेली नसेल त्या महिलांनी लवकर केवायसी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सूत्रांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत, पण त्यापैकी फक्त 1.5 कोटी महिलांनीच केवायसी कंप्लीट केलेली आहे आणि उरलेले जे दिवस आहे या दिवसात 30-40 लाख महिला केवायसी करतील. तरी सुद्धा 50-60 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करू शकणार नाही. त्या महिला लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र होणार आहे. त्यामुळे तुमची जर केवायसी राहिली असेल तर नक्कीच केवायसी करून घ्या. लाडक्या बहिणींनो, यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी मुदतवाढ मिळणार नाही आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र होऊन जाल. तर लाडक्या बहिणींनो, आजच्या घडीची आणि आताच्या घडीची मोठी खुशखबर, मोठी आनंदाची बातमी, 2 हप्ते तुमच्या खात्यावर आता लवकरच जमा होणार आहे आणि त्या संबंधात एक संभाव्य तारीख सुद्धा समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तर काय संभाव्य तारीख असणार आहे समोर आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर अपडेट राहा. लाडक्या बहिणींनो, उद्या 21 तारीख आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींनो, संभाव्य तारीख लक्षात ठेवा, 25 तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर या पैशाचं वितरण होणार आहे. लाडक्या बहिणींनो, या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर आपण कित्येकदा स्पष्ट करून तुम्हाला सांगितलेलं होतं की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे वितरण जाणार आहे आणि आपली गोष्ट 100% खरी ठरली. लाडक्या बहिणींनो, वितरण जे आहे ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आलेलं आहे. पण आता तुमचं वितरण हे लांबणीवर जाणार नाही. 2 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावर एकत्रितपणे जमा होणार आणि या संबंधी जशी काही नवीन अपडेट येईल किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा झाल्याचा जसा पहिला मेसेज येईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.